महिंद्रानी 7XO म्हणजे 700चा मोठा अपग्रेड हा जानेवारीमध्ये लॉन्च केलेला आहे. वर्षाची सुरुवात जी आहे ती एकदम धमाकेदार झालेली आहे. पण या फेसलिफ्टमध्ये तुम्हाला नवीन काय मिळते आणि हा फेसलिफ्ट आहे का खरंच एक अपग्रेड आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बोलू. सर्वात पहिली गोष्ट जी महिंद्रानी लॉन्च केलेली आहे ती म्हणजे ट्रिपल स्क्रीनचा डॅशबोर्ड. ॲज इफ आपल्याला डिस्प्ले कमी नव्हते, आता महिंद्रानी तीन डिस्प्लेज ऍड केलेले आहेत. दुसरा एक मोठा अपग्रेड म्हणजे दाविंचीचा सस्पेन्शन सेटअप. आता हा जो सेटअप आहे तो त्याच्या एक्झिस्टिंग सेटअप वरती नवीन वाल्व्सनी बिल्ड केलेला आहे, त्याच्यामुळे गाडी अजून स्मूथली जाते. 7XO बरोबर महिंद्राने लॉन्च केलेला आहे हामन कार्डनचा 16 स्पीकरचा सिस्टम. त्याच्यामध्ये डॉल्बी ॲटमॉस तर आहेच, पण एक डॉल्बी विजन एक्सपिरियन्स पण मिळेल. महिंद्राचं लेव्हल 2चं ADAS अजून ॲडव्हान्स झालेलं आहे. त्याची जी रेंज आहे ती अजून वाढलेली आहे. आपण 360 डिग्रीज कॅमेरा ऐकलेला आहे, पण महिंद्राला त्याच्याहून जास्त द्यायचं होतं म्हणून त्यांनी 540 डिग्रीचा एक कॅमेरा लॉन्च केलेला आहे. 7XO मध्ये आपल्याला मिळणार आहे एक SDV म्हणजेच एक सॉफ्टवेअर डिफाईन्ड व्हेकल म्हणजेच ॲड्रिनॉक्स X सिस्टम ह्याच्यामध्ये मिळणार आहे, ज्याच्यामध्ये 90 कनेक्टेड कार फीचर्स हे सगळे ॲड्रिनॉक्स X सिस्टम थ्रू चालतील आणि अपग्रेड देखील होतील. कनेक्टिव्हिटी वाईज अलेक्सा आता ChatGPT सोबतच येते आणि हे सगळं बेस व्हेरियंट पासूनच अवेलेबल आहे. को ड्रायव्हरचं जे सीट आहे ते पण आता पॉवर्ड येणार आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिकली तुम्ही बॉस मोड ऑपरेट करू शकता. याचबरोबर तुम्हाला मिळणार आहे फ्रंट आणि रिअर व्हेंटिलेटेड सीट्स देखील. त्याचबरोबर तुम्हाला मिळेल रिअर वायरलेस चार्जर अँड सनशेड्स. आता या रिअर वायरलेस चार्जरमध्ये तुमचं स्वतःचं डिव्हाइस पण तुम्ही आणू शकता. त्याच्यामध्ये तुमचा आयपॅड किंवा टॅब तुम्ही इझिली तिकडे माउंट करू शकता आणि मागे बसल्या बसल्या वाटेल तो शो किंवा प्रेझेंटेशन तुम्ही गो थ्रू करू शकता. पॉवर ट्रेनच्या बाबतीमध्ये सेम राहणार आहे. 2 लिटरचं पेट्रोल इंजिन मिळणार आहे, 2.2 लिटरचं टर्बो डिझेल इंजिन मिळणार आहे. या दोन्हीमध्ये तुम्हाला मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिकचे ऑप्शन्स मिळणार आहेत. इंटिरियर स्टायलिंगमध्ये तुम्ही समजा बघितलं तर ट्रिपल टोनचा बेज ब्लॅक थीम्स आणि टॅन थीम अशी लॉन्च केलेली आहे. त्याच नवीन इंटिरियर थीम बरोबर त्यांनी 2 नवीन कलर्स देखील लॉन्च केलेले आहेत. एक्सटिरियर डिझाईन्स मध्ये तुम्ही बघितला तर जे मेन हेडलाईटचा सेटअप आहे तो अजून ऍडव्हान्स केलेला आहे, बट त्याचबरोबर फॉग लॅम्प्स आणि कॉर्नरिंग लॅम्प्स देखील फ्रंट मध्ये ऍड केलेले आहेत. रिअर मध्ये तुम्ही समजा बघितलं तर तुम्हाला रिअरला पण छान टेल लाईट्स मिळतील, जे 9S मधनं साधारणपणे त्यांनी टेक ओव्हर केलेले आहेत. महिंद्राची 7XO समजा तुम्ही कन्सिडर करत असाल तर तुम्हाला प्राइसिंग आणि व्हेरियंट मध्ये खूप कन्फ्युजन होऊ शकतं, कारण ऑलमोस्ट 11 लाख रुपयाचा गॅप आहे आणि त्याच्यामध्ये इतके फीचर्स आहेत की एखाद्याला खूप ओव्हरवेल्मिंग वाटू शकतं. पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला सगळे डाऊट्स क्लिअर व्हायला पाहिजे. सर्वात बेस व्हेरियंट म्हणजे AX व्हेरियंट हा चालू होतो 13.66 लाख ते 14.96 लाख. 13.66 ही एक स्टार्टिंग प्राइस आहे जी फक्त आणि फक्त पहिल्या 40,000 कस्टमर्ससाठी लिमिटेड आहे आणि 14.96 लाख जी कॉस्ट आहे ती डिझेल व्हेरियंटसाठी आहे. AX मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त मॅन्युअल व्हेरियंट मिळणार आहे. या व्हेरियंट पासूनच तुम्हाला बरेच फीचर्स हे स्टँडर्ड मिळतात. बाय LED प्रोजेक्टर हेडलॅम्प्स विथ डे टाइम रनिंग लॅम्प्स हे तुम्हाला AX व्हेरियंट पासूनच मिळतात. त्याचबरोबर क्लिअर लेन्स LED टेल लाईट्स, पियानो ब्लॅकचं एक्सटिरियर क्लॅडिंग, फ्लश डोर हँडल्स, 17 इंचीचे स्टील व्हील्स ज्याला एक कव्हर येतं, शार्कफिन अँटेना, रूफ रेल्स, रिअर स्पॉइलर, इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल ORVMs म्हणजेच आउटसाइडचे जे मिरर्स असतात ते, झिप झॅप झूम हे कस्टम ड्राईव्ह मोड्स हे फक्त डिझेलसाठी तुम्हाला AX व्हेरियंट पासून मिळतील. ऑटोमॅटिक इंजिन स्टॉप स्टार्ट देखील स्टार्टिंगच्या व्हेरियंट पासून आहे. जो 3 स्क्रीनचा सेटअप आहे म्हणजे 12.3 इंचाचा ट्रिपल स्क्रीन सेटअप आहे तो देखील तुम्हाला बेस व्हेरियंट म्हणजेच AX व्हेरियंट पासूनच मिळतोय. त्याचबरोबर त्याच्यामध्ये वायरलेस ऍपल कारप्ले अँड अँड्रॉइड ऑटो हे तुम्हाला मिळतात. ॲड्रिनॉक्स कनेक्टेड कार सूट जो महिंद्राचा आहे तो देखील तुम्हाला AX व्हेरियंट मधनं मिळतोय. त्याचबरोबर तुम्हाला मिळणार आहे बिल्ट इन अलेक्सा विथ ChatGPT फंक्शन. स्मार्ट वॉच बरोबर कनेक्टिव्हिटी पण बेस व्हेरियंटला आहे. क्रूज कंट्रोल आहे. 6 स्पीकरची ऑडिओ सिस्टम आहे. 65 किलोवॉटचे टाईप C आणि 15 वॉटचे टाईप A चार्जिंग पोर्ट जे आहेत ते पुढे मिळतील आणि 15 वॉटचे टाईप A रिअर चार्जिंगला तुम्हाला मिळतील. 12 वोल्टचा आउटलेट पण थर्ड रो साठी अवेलेबल असणार आहे. त्याचबरोबर 6 वे मॅन्युअली ऍडजस्टेबल ड्रायव्हर सीट, पॉवर विंडोज जे 4ही दारांना ऍप्लिकेबल आहेत. मॅन्युअल AC मिळेल जो सेकंड अँड थर्ड रो मध्ये AC वेंट्स पण मिळतील तुम्हाला. पुश बटन स्टार्ट स्टॉप पण असणार आहे. फ्रंट आर्मरेस्ट मध्ये स्टोरेज मिळेल तुम्हाला. रिअर आर्मरेस्ट तुम्हाला कप होल्डर्स बरोबर मिळेल. स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल्स पण तुम्हाला मिळतील. हाईट ऍडजस्टेबल फ्रंट सीट बेल्ट्स पण आहेत. त्याचबरोबर मॅन्युअली डिमिंग इंटिरियर रिअर व्ह्यू मिरर पण मिळणार आहे. 6 एअरबॅग्स हे तर स्टँडर्ड सगळ्याच गाड्यांना असतात. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, हिल डिसेंट कंट्रोल, ABS विथ EBD, आयसोफिक्स अँकर्स आणि फॉलो मी फंक्शन हे हेडलाईटसाठी. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला AX व्हेरियंट म्हणजे जो बेस व्हेरियंट आहे त्याच्याबरोबर स्टँडर्ड मिळणार आहे. AX व्हेरियंट नंतर येतो AX3 व्हेरियंट जो तुम्हाला 16.2 लाख पासून 17.94 म्हणजेच ऑलमोस्ट 18 लाखापर्यंत मिळणार आहे. याच्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन्स तुम्हाला मिळतील. AX ची आपण जे एवढी मोठी लांब लिस्ट वाचली त्याच्यावरती
AX3 व्हेरियंटमध्ये तुम्हाला ORVMs म्हणजेच जे बाहेरचे आरसे आहेत ते ऑटो फोल्डिंग फंक्शन मध्ये मिळतील आणि इलेक्ट्रॉनिकली क्लोजिंग फंक्शन मध्ये मिळतील. त्याचबरोबर तुम्हाला रिअर व्ह्यू कॅमेरा पण मिळेल, त्याच्याबरोबर डायनॅमिक गाईडलाईन्स येतील, रिअर वायपर अँड वॉशर पण तुम्हाला स्टँडर्ड येणार आहे आणि त्याचबरोबर रिअर डिफॉगर पण तुम्हाला स्टँडर्ड येणार आहे. AX5 मध्ये तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल ऑप्शन्स मिळतील जे चालू होतील 17.5 लाखापासून 19.5 लाखापर्यंत. AX3 च्या वरती तुम्हाला 17 इंची अलॉय व्हील्स मिळतील, ऑटोमॅटिक डोर लॉक मिळेल म्हणजेच तुम्ही गाडीच्या जवळ आलात की डोर लॉक जे आहे ते ऑटोमॅटिकली अनलॉक होईल आणि तेच तुम्ही समजा लांब चालत गेलात तर ऑटोमॅटिकली दार लॉक पण होईल. त्याचबरोबर तुम्हाला एक पॅनोरॉमिक सनरूफ मिळणार आहे, टेलिस्कोपिक स्टिअरिंग व्हील ऍडजस्टमेंट मिळणार आहे, एक्सटेंडेबल सन वायझर्स मिळणार आहेत आणि फ्रंट पार्किंग सेन्सर्स मिळणार आहे. तुम्ही समजा AX7 व्हेरियंट चूज करणार असाल तर तो चालू होतो 18.5 लाखापासून 20.5 लाखापर्यंत. AX5 च्या वरती तुम्हाला 18 इंची डायमंड कट अलॉय व्हील्स मिळतील, डिक्कीमध्ये तुम्हाला एक दिवा मिळेल, ऑटोमॅटिक हेडलाइट्स तुम्हाला मिळतील, रेन सेन्सिंग वायपर्स, ऑटो टिल्टिंग ORVMs विथ मेमरी फंक्शन, ॲड्रिनॉक्स प्लस कनेक्ट सूट मिळणार आहे जो OTT आणि क्विक डिलिव्हरी ऍप्स बरोबर इंटिग्रेटेड आहे, लेदरेट अपहोल्स्ट्री मिळणार आहे, 6 वे पॉवर ड्रायव्हर सीट विथ मेमरी अँड वेलकम फंक्शन्स म्हणजेच तुम्ही गाडीचं दार उघडलं की ऑटोमॅटिकली सीट जे आहे ते तुमच्या पोझिशन मध्ये ऍडजस्ट होऊन जाईल, मॅन्युअल बॉस मोड मिळेल जो को ड्रायव्हर्सच्या सीटसाठी असतो, ड्युअल झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल मिळेल, त्याच्यामध्ये मॅक्स डिफ्रॉस्ट आणि क्वाइट मोड्स पण येतील, एअर प्युरिफायर पण मिळेल, त्याच्याबरोबर एक AQI डिस्प्ले पण मिळेल, टॅबलेट होल्डर मिळेल रिअर सीट्स मध्ये ज्याला एक 65 वॉट आवरचा टाइप सी पोर्ट मिळणार आहे, डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर देखील मिळणार आहे या व्हेरियंट मध्ये आणि त्याचबरोबर सराउंड व्ह्यू कॅमेराज, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम पण तुम्हाला AX7 व्हेरियंट मध्ये मिळेल. तुम्ही समजा त्यावरती गेलात आणि AX7T म्हणजे टेक हा व्हेरियंट समजा तुम्ही घेतला तर तो तुम्हाला 21 लाखापासून 23.5 लाखापर्यंत पडेल. याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक व्हेरियंट्स पण घेता येणार आहेत. AX7 च्या वरती तुम्हाला पॅसिव्ह कीलेस एंट्री मिळणार आहे, त्याचबरोबर सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर्स मिळतील, फ्रंट LED फॉग लाईट्स आणि कॉर्नरिंग लाईट्स पण मिळतील, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स मिळतील, फ्रंट वायरलेस चार्जिंग पॅड, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, 16 स्पीकरचा हामन कार्डन ऑडिओ सिस्टम ज्याच्यामध्ये डॉल्बी ॲटमॉस आहे, फ्रेमलेस ऑटो डिमिंग IRVM जो जस्ट एक फॅन्सी हातला जो आरसा आहे तो जास्त चांगला दिसतो, अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल मिळतील, ड्रायव्हर ड्राउझिनेस डिटेक्शन मिळतील कारण या व्हेरियंट पासून तुम्हाला मिळणार आहे लेव्हल 2चं ADAS. यानंतर शेवटचा व्हेरियंट जो येतो तो म्हणजेच AX7L म्हणजेच L म्हणजे लक्झरीसाठी तो व्हेरियंट आहे. त्या व्हेरियंटची किंमत 22.5 लाख रुपयापासून ऑलमोस्ट 25 लाख रुपये एक शोरूम पर्यंत जाते आणि या व्हेरियंट मध्ये टेक्नॉलॉजी व्हेरियंटच्या वरती तुम्हाला 19 इंची डायमंड कट अलॉय व्हील्स मिळतील, त्याचबरोबर तुम्हाला मल्टी झोन अँबियंट लाईट मिळेल जे फक्त फ्रंट सीट साठी नाही तर मागच्या सीट साठी पण आहे, लेदरेट डोर ट्रिम मिळतील म्हणजेच दारावरचं जे ट्रिम आहे ते देखील लेदरेट होणार आहे, सेकंड रो मध्ये पण व्हेंटिलेटेड सीट्स मिळतील, रिअर सनब्लाइंड मिळतील, 6 वे इलेक्ट्रिकली ऑपरेटेड को ड्रायव्हर सीट विथ पॉवर्ड बॉस मोड म्हणजेच मागच्या सीटवर तुम्ही बसला असाल तर इलेक्ट्रॉनिकली तुम्ही को ड्रायव्हरचं जे सीट आहे ते पुढे मागे करू शकता. त्याचबरोबर रिअर वायरलेस चार्जिंग पॅड देखील मिळणार आहे आणि डॉल्बी विजन हे जे त्यांचं खूप वाढीव इकोसिस्टम आहे हामन कार्डमनची त्याच्याबरोबर चालणारा अजून एक ऍडिशनल सॉफ्टवेअर लेअर मिळेल जो तुमचा ऑडिओ आणि व्हिडिओ एक्सपिरियन्स जो आहे तो पूर्णपणे इमर्सिव्ह करून टाकेल. हे व्हेरियंट सगळे समजून घेतल्यानंतर एक लक्षात येते की AX म्हणजे जो बेस व्हेरियंट आहे तो एक खरंच व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट आहे आणि तुम्ही समजा कॉम्प्रोमाइज करून एक गाडी जी 7 सीट्स देते, एक पॉवरफुल इंजिन देते आणि एक ब्रँड नेम जे देते जे लोकांनी नुसताच विश्वास नाही ठेवलेला तर स्वतः त्या प्रोडक्टनी पण प्रूव्ह केलेला आहे तर AX व्हेरियंट तुमच्यासाठी असू शकतो. AX3 व्हेरियंट मध्ये प्राइस जास्त मागतात त्या कंपॅरिझन मध्ये तुम्हाला एवढे काही फीचर्स मिळत नाहीत, सो आय डोंट थिंक की AX3 हा व्हेरियंट एवढा काही वर्थ आहे. त्याच्याऐवजी तुम्ही समजा AX5 ला जाऊ शकलात तर ते जास्त चांगलं तुमच्यासाठी ठरू शकतं. AX5 हा एक बजेट व्हेरियंट मला असा चांगला वाटतो, मिड व्हेरियंट आहे, त्याच्यामध्ये फीचर्सवर खूप कॉम्प्रोमाइज नाही झालेला आणि समजा तुम्हाला एक मिड लेवलची 7XO पाहिजे असेल व्हेरियंट वाईज तर तुम्ही AX5 साठी नक्कीच जाऊ शकता. AX7L आणि T हे जे व्हेरियंट्स आहेत त्याच्यामध्ये व्हेरिड फीचर्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे, म्हणजे तुम्हाला समजा टॉप एंड मनी काही प्रश्नच नाहीये, किती वाटेल तेवढं बजेट करू शकतो, तेवढं करायचं असेल तर AX7L हा व्हेरियंट तुमच्यासाठी आहे. टेक्नॉलॉजी वाईज समजा तुम्ही एक व्हेरियंट जास्त चांगला बघत असाल तर तो AX7T होऊ शकतो आणि AX7 मध्ये तुम्हाला ऑलमोस्ट सगळे चांगले फीचर्स मिळणार आहेत जे 7XO ला एक खूप कमाल प्रॉडक्ट बनवतं. सो कुठला व्हेरियंट तुमच्यासाठी आहे हे तुम्ही आम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. या गाडीबद्दल तुम्हाला अजून काही प्रश्न असले तरी तुम्ही आम्हाला विचारू शकता. हा व्हिडिओ बघितल्यासाठी धन्यवाद.